Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. रत्नागिरी सिंधुदुर्गचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे सर आपल्या सोबत आहेत। सर, अगदी शाखा प्रमुखापासूनचं सगळ्या निवडणुका तुम्ही जवळून पाहिलेल्या आहेत। आता लोकसभेची निवडणूक आहे, काय एकंदरीत चित्र आहे आताच्या निवडणुकीमध्ये, काय सांगा? तुम्हीच उल्लेख केला, आम्ही शाखा प्रमुख, नगरसेवक, आमदार, BST चेअरमन, अनेक खात्याचा मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेता, खासदार केंद्रीय, एवढी पदं मला मिळाली। या पदातून मी कामं जी केलेली आहेत, कोकणात कामं जी केलेली आहेत, कोकणातल्या पायाभूत सुविधासह विकास कामं, शैक्षणिक क्षेत्रात आज मेडिकल कॉलेज आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, त्याशिवाय विमानतळ म्हणा, या जिल्ह्यात पाण्याची व्यवस्था टँकरमुक्त जिल्हा महाराष्ट्रातला एकमेव आहे। रस्ते, पाणी, वीज, शाळा, आरोग्य सगळ्याच गोष्टी पूर्ण आहेत। चौपदरी रस्त्याने आपण आता जातो आहोत, तर ही सगळी कामं माझ्या राजवटीत झालेली आहे। काय यंदाच्या निवडणुकीचं चित्र तुम्हाला वाटतं? दोन्ही जिल्हे महत्त्वाचे आहेत, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, दोन्ही मताचं गणित जुळेल यावेळी तुमच्या बाजूने? जुळेल, चांगलं जुळवलं आहे, प्रचार उत्तम चालला आहे। रत्नागिरीचे लोक म्हणतात यावेळेला आम्ही खुश आहोत का आम्हाला नारायण राणेला मतदान करायला मिळणार, आणि म्हणून ते लोकही मला मतदान करता यावं म्हणून संधी पाहत आहेत, आणि त्याच्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्गात वातावरण अतिशय माझ्या बाजूचं आणि उत्साहाचं आहे। महायुतीचे तुम्ही उमेदवार असणार आहात, मनसे सुद्धा पाठिंबा देते। आज राज ठाकरे स्वतः प्रचारार्थ सभा घेत आहेत, तुम्ही अनेक वर्षानंतर एकत्र तुम्ही येत आहे दोघेजण, काय सांगाल? नाही, काय सांगायचं, महायुतीला सन्माननीय राजजी ठाकरे यांनी पाठिंबा दिला मोदींमुळे। मोदींचं काम त्यांना आवडतं, कार्यपद्धत आवडते, आणि म्हणून त्यांनी मोदीजींच्या काम आणि कार्य पाहून राजजी ठाकरे यांनी पाठिंबा दिला आहे। आणि त्यांना पाठिंबा असल्यामुळे की भारतीय जनता पक्षाचा रत्नागिरी सिंधुदुर्गातला मी उमेदवार आहे, आणि म्हणून मी त्यांना बोललो की तुम्ही प्रचाराला या, ते प्रचाराला येत आहेत। सर, रत्नागिरी जो जिल्हा आहे त्या ठिकाणचं मताधिक्य जे आहे ते अधिक आहे, किंवा ते महत्त्वाचं ठरतं नेहमी विनिंग होण्यासाठी। सावंत बंधू जे दोघे आहेत त्यांचा तुमच्या बाजूनी त्यांचा पूर्णपणे सपोर्ट तुम्हाला मिळतो का, काय नेमकं? चांगल्या प्रकारे सपोर्ट आहे। काल रात्री पण माझ्यासोबत दोघंही होते। मला दोघंही भाऊ चांगल्या प्रकारे, एक तर माझे त्यांच्याशी संबंधित आहे आणि माझं नातं आहे, आणि दुसरं म्हणजे ते दोन्ही भाऊ या आघाडीला पाठिंबा दिलाय आणि चांगल्या प्रकारे काम करत आहेत। तुमचे जे विरोधक आहेत ते तुम्हाला संपवण्याची भाषा करतात निवडणुकीच्या काळात, त्याची काय अवकात आहे? मी मनात नुसतं आणलं ना तरी बरंच काय करू शकतो, तो कसलं काय बोलतो, आडवा उभा, म्हणजे समोर तरी ये ना, कोण कोणाला उभा आडवा, तुला अंग हलवायला दिलं तर काही अरेन म्हणा, मी म्हणा उगाच ती भाषा करून तुझं काम नाही ते। एक तर पेशंट म्हणून आहेस, पेशंटच राहा, पण तू माझ्या रस्त्यात येऊ नको। लोक राजकारण आहे, निवडणूक आहे, काय बोलायचं ते बोल, पण हे मार्गाने धमक्या बिमक्या देऊ नको म्हणा, पोलीस प्रोटेक्शन घेऊन। तुझी इच्छा असली कधीही फोन कर, मी इथे येतो आहे, मी जाईन। त्यांनी काल असं म्हटलं की तुम्हाला गाडून पुढे जाईन असं म्हटलं। तू काय गाडून जातो रे पुढे? तू काय जातो? तुझी मर्यादा काय? अरे तुझे 56 होते, आता राहिले 16, 5 खासदार, 56 मधले आता 10 जातील, परत राहणार 6, आणि 5चे 0, एकही खासदार निवडून येत नाही। तू कशाला ओलांडून जातो? मी तुला ओलांडून जाईन बघ। कोकण माझं आहे आणि कोकणचं वैभव माझं आहे। कोकणासाठी काय केलं त्यांनी? कोकणासाठी मुख्यमंत्री असताना काय दिलं, काय केलं? कोकण तुझं आहे, कशावर आहे? काय दिलं कोकणाला? 50 लोकांना नोकऱ्या दिल्यास? मराठी माणसाच्या न्याय शिवसेना बाळासाहेबांनी काढली, त्यात तुझं कर्तृत्व काय? उगा थापा मारू नको, बंडलबाज माणूस आहे, विकृत माणूस आहे। सर, एक शेवटचा प्रश्न, काय वाटतं ह्या निवडणुकीमध्ये किती मताधिक्याने तुमचा विजय होऊ शकतो? 3 लाख मताधिक्याने निवडून येईल। धन्यवाद सर। साहजिकच आहे, नारायण राणे सर आपल्यासोबत होते, त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे की 3 लाख मताधिक्याने ते विजयी होतील। कॅमेरामन रोहन पवारसह विनायक डावरुंग, TV9 मराठी, कणकवली। Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne.